परमात्मा गोपाळांशी बोलू लागले. ते म्हणाले, अरे तुम्हाला जर या संतप्त जीवनाकडून जर संतृप्त जीवनाकडे जर जायचं असेल, ज्या तुमच्या जीवनाला या संसाराचे चटके लागतायत ना, या चटक्यांमधून तुम्हाला बाजूला जर यायचं असेल आणि तुम्हाला जर शीतल शांतीच्या वाऱ्याच्या जवळ जर जायचं असेल, तर मी तुम्हाला त्याच्या काही अटी सांगतो. तुम्हाला जे हवंय ना ते मी तुम्हाला देतो. तुम्हाला जी हवंय, तुम्हाला ज्या गोष्टीची अपेक्षा आहे त्या गोष्टी तुम्ही आजपर्यंत बाहेर शोधत बसलात, म्हणून ही अवस्था झाली. आता आलात ना माझ्याजवळ, आता मी तुम्हाला जे हवं ते देतो, पण माझ्या काही अटी आहेत. तुम्हाला जे हवंय ते मी तुम्हाला पोटभर देतो, पण त्यासाठी माझ्या काही अटी आहेत. त्यातली पहिली अट भगवान सांगू लागले, याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. त्यामध्ये भगवंतांनी काही अटी घातल्यात. तुम्हाला जर पोटभर लोणी खायचं असेल, आत्ता विचार लोण्याचा करा, त्याचा पारमार्थिक अर्थ मी नंतर सांगतो. आत्ता विचार करा, गोपाळांनो तुम्हाला पोटभर लोणी खायचंय ना, तर पहिली अट, तुम्ही माझ्या मागे मागे या. तुम्ही माझ्या मागे मागे या म्हणत असताना भगवंतांनी त्या एका अटीमध्ये अजून काही सूक्ष्म अटी घालून ठेवल्यात. तुम्ही फक्त माझ्या मागे मागे या. तुम्हाला पोटभर हवा असेल तर इतकं बोलून देव थांबत नाही. तो चतुरा, तो शिरोमणी आहे ना, तो सहज बोलत नाही. त्याच्या बोलण्याच्या बऱ्याच खुबी असतात. खुबी, ज्याला आपल्या मराठवाडी भाषेमध्ये ज्ञानबाची मेघ म्हणतात. अशी काही मेघ देवाने मारून ठेवलेली आहे. तुकोबाराय सांगतात की देव आपल्याला देतोय पोटभर, आणि तो जेव्हा म्हणतोय की तुम्ही माझ्या मागे मागे आलात की तुम्हाला मिळणार आहे, पण देवाच्या नुसतं मागे 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 गेलो की हे मिळतं असं नाहीये, असा अर्थ काढू नका. तुम्ही म्हणाल, अहो देवाने सांगितलं याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. मागे मागे आलात की आजी देतो पोटभरी, एवढंच आहे का? नाही, असं नाहीये. त्याच्या मागे भगवंताचं अनुगमन करत असताना भगवंताच्या मागे मागे जायचंय. खरं झोपू नका, इकडे लक्ष देऊन ऐका. भगवंताच्या मागे मागे जायचंय, पण ते जात असताना काही अटी आहेत. नुसतं मागे गेलं की प्रसाद मिळतो का? तर नाही मिळत. तर कसं मागे जायचं असतं त्याचा काही विचार सांगितला. भगवंताच्या मागे मागे जायचंय तर कसं जायचं, त्याचे काही 3 महत्वाचे मुद्दे या एका चरणात तुकोबारायांनी आपल्याला नोंदवून दिले. तर भगवंताच्या मागे मागे जाण्यानंतर जर तुम्हाला प्रसाद घ्यायचा असेल तर ते तुमचं मागे मागे जाणं कसं असलं पाहिजे. पहिल्या चरणात हा विचार, पहिलंच चरण चालू आपलं पहिलं. ते मागे मागे जाण्याने जर तुम्हाला प्रसाद प्राप्त करून घ्यायचा असेल तर ते मागे जाणं कसं असलं पाहिजे. तर भगवान जेव्हा म्हणतात, याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे, एक एक शब्द संतांचा व्यर्थ नसतो बरं का. एक, अहो आमचे महाराज तर सांगतात की संतांचा एक एक अभंग महत्वाचा आहे. याला महत्व नाही किंवा यात नवल नाही. संतांच्या अभंगातलं प्रत्येक चरण महत्वाचं आहे, यातही नवल नाही. त्या प्रत्येक चरणातला एक एक शब्द महत्वाचा आहे, यातही नवल नाही. त्या प्रत्येक चरणातलं प्रत्येक त्या शब्दांमधलं प्रत्येक अक्षर महत्वाचं आहे, यातही नवल नाही. त्या प्रत्येक अभंगातल्या प्रत्येक चरणामधल्या प्रत्येक शब्दातलं प्रत्येक अक्षर आणि त्यापेक्षाही जास्त त्या अक्षरावर दिलेला टिंब, याला सुद्धा आमचा संप्रदाय वेदापेक्षा जास्त महत्व देतो. विठ्ठल विठ्ठल.